दोस्ती जिंदाबाद. जय भीम. मी राहुल. 14 एप्रिलला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आपण सर्वांनी साजरी केली. डिजिटल पद्धतीनं, एका अनोख्या पद्धतीनं आणि तंत्रज्ञानाची सांगड घालून आधुनिकीकरणाचा एक भाग म्हणून आणि आधुनिकीकरणानं जे काही या भारतीय समाजव्यवस्थेला जे काही तंत्रज्ञान दिलेलं आहे, तर त्याचा वापर करून आपण डिजिटल पद्धतीनं, ऑनलाईन पद्धतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 129वी जयंती जगभर, देशभर, महाराष्ट्रभर आपण सर्वांनी साजरी केली. ही जयंती साजरी करत असताना मी माझ्या लहानपणापासूनच एक वैचारिक वाद महात्मा गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल जो काही द्वेष पेरलेला आहे किंवा या दोघांच्या विरोधात एकमेकांना उभं केलेलं आहे, एकमेकांच्या विरोधात या दोघांना उभं केलेलं आहे, तर ह्याचं थोडा अभ्यास करत असताना मला काही महत्वाच्या गोष्टी जाणवल्या की हे दोन्ही महामानव होते. दोघेही एक आपण त्याला असं म्हणू शकतो की कायदेतज्ञ होते. दोघांनाही सामाजिक आणि राजकारणाची अत्यंत चांगल्या पद्धतीची जाणीव होती आणि देशाच्या विकासामध्ये सुद्धा या दोघांचा खूप मोठा वाटा राहिलेला आहे. तरी सुद्धा या दोघांना एकमेकांच्या विरोधात का उभं केलं जातं, असं नेमकं काय घडलं, तर हे वाचत असताना मला अशा बऱ्याच गोष्टी जाणवल्या की ज्या पॉझिटिव्ह आहेत आणि ह्या दोघेही ज्या पद्धतीनं समकालीन नेते आहेत आणि 1920 पासून त्यांची राजकारणातील, समाजकारणातील काम सुरू झालं या दोन्ही नेत्यांचं, तर याच्यातला यांच्या कार्यातला जो काही समान धागा आहे तो मी आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे आणि आपण सर्वांनी तो अगदी व्यवस्थितपणे ऐकावा आणि मला रिप्लाय सुद्धा द्यावा. काही जर नव्यानं काही गोष्टी समजल्या असतील किंवा काही माझ्या चुकाही झाल्या असतील तरी मला तुम्ही रिप्लाय द्या अशी आशा व्यक्त करतो. अस्पृश्यता निवारण्याची जी काही सुरुवात आहे ती खऱ्या अर्थाने 1900च्या काळामध्ये सुरू झाली. क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांनी ती सुरू केली. त्यांच्या काळामध्ये त्यांनी स्वतः अस्पृश्यांसाठी शिक्षण दिलं, विहिरी पाणवठे खुले केले आणि म्हणूनच आपण त्यांना सामाजिक क्रांतीचे प्रणेते असं म्हणतो. आणि ही त्यांनी जी काही सुरुवात केलेली आहे, जो काही प्रवाह चळवळीचा त्यांनी सुरुवात केलेला आहे, तोच प्रवाह गांधीजींच्या पर्यंत आलेला आहे. गांधीजी दक्षिण आफ्रिकेमधून 1915ला भारतात आले. भारतात आल्यानंतर त्यांनी ते अहमदाबादला गेले आणि त्या ठिकाणी त्यांनी साबरमती आश्रमाची स्थापना केली. आश्रम सगळं सुरळीतपणे चालू असताना त्या ठिकाणी एक दादाभाई आणि दिदीबेन आणि त्यांची एक मुलगी असं एक दलित कुटुंब त्या ठिकाणी राहायला आलं. म्हणजे हा प्रवेश गांधीजींनी आश्रमामध्ये त्यांना दिला. तर हा जो काही त्यांचा दलितांचा प्रवेश त्या आश्रमामध्ये जो काही झालेला आहे हे फारसं गांधीजींच्या कुटुंबातल्या काही लोकांना पटलेलं नाही, आवडलेलं नाही. या मुद्द्यांवरून गांधीजींची बहीण रलियत ही आश्रम सोडून निघून गेली. गांधीजींचे एक निकटचे सहकारी मगनभाई, त्यांची पत्नी, यांना देखील हा फारसा प्रकार आवडला नाही. कस्तुरबा देखील या प्रकरणामुळे व्यथित होत्या. तरी सुद्धा गांधीजी त्यांची मनधरणीय सर्वांचे करत होते की आपण जसे माणसं आहोत तसे ती लोकही माणसे आहात, तर आपल्याला कुणी अधिकार दिलाय की त्यांना नावं ठेवण्याचा किंवा अस्पृश्य पाळण्याचा अधिकार आपल्याला दिलेला नाही. आपण शिकलेले लोक आहोत याची जाणीव आपल्याला असायला हवी, असं गांधीजींनी त्यांच्या कुटुंबियांना सांगितलं. पण त्यांना पटलं नाही. रलियात सोडून गेल्या होत्या. मगनभाईंना सुद्धा निघून गेले. म्हणजे गांधीजींनी त्यांना सांगितलं की तू तुझ्या कुटुंबाची समजूत काढ, 1 वर्ष बाहेर राहा, आश्रम सोडून बाहेर राहा, तुझ्या कुटुंबाची समजूत काढ आणि मग तुम्ही इथे या. असं ते एक प्रकरण खूप गाजलं होतं. या प्रकरणानंतर हा प्रचार प्रसार झाला की गांधीजींनी त्यांच्या आश्रमामध्ये एका दलित कुटुंबाला प्रवेश दिलेला आहे. तर ही बातमी सर्वीकडे पसरली. यानंतर गांधीजींना ज्या काही देणग्या येत होत्या त्या आश्रमामध्ये त्या देखील बंद झाल्या होत्या. तर गांधीजींनी असं ठरवलं की भले मला
कोणत्याही पद्धतीची देणगी जरी मिळाली नाही तरी मी कुठेही एका अस्पृश्य समजल्या गेलेल्या एखाद्या वस्तीवरती किंवा वाडीमध्ये जाईन आणि त्या ठिकाणी राहून कष्ट करून राहीन मी, असं गांधीजींनी एक ठाम भूमिका घेतली. पण त्यांनी आपल्या तत्वाशी तडजोड केली नाही. म्हणजे हाच फुल्यांचा जो वारसा आहे तो गांधीजींनी त्या ठिकाणी पुन्हा एकदा नव्यानं सुरू केला. त्यांनी तत्वाशी तडजोड केली नाही आणि तिथून पुढं त्यांची खऱ्या अर्थानं अस्पृश्यता निवारण्याचं काम सुरू झालं, असं म्हणायला काय हरकत नाही. दुसरा मुद्दा तुम्हाला असं सांगतो की 1931ला जी गोलमेज परिषद ब्रिटिशांनी भरवली होती, या परिषदेमध्ये वेगवेगळ्या जाती समूहातले लोक प्रतिनिधी त्या ठिकाणी गेले होते आपापल्या समाजाचे प्रश्न घेऊन मांडण्यासाठी. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सुद्धा बोलवलं होतं आणि बाबासाहेब सुद्धा त्या ठिकाणी गेले होते. आणि त्यावेळी या देशातल्या अस्पृश्यांना हा वेगळा मतदारसंघ मिळावा अशी त्यांची मागणी होती. या मागणीचं मूळ काय आहे तर राखीव जागा हा दलितांना नव्हत्या, हिंदूंना जशा होत्या, मुस्लिमांना जशा होत्या तशा दलितांना देखील काही राखीव जागा असाव्यात. यासाठी अस्पृश्यांना किंवा दलितांना वेगळा मतदारसंघ असावा असं बाबासाहेबांची एक ठाम भूमिका होती. पण गांधींची भूमिका वेगळी होती यामागची. गांधींजी असं म्हणत होते की अस्पृश्यता ही हिंदूंचे पाप आहे, हे पाप हिंदूंनीच निस्तरायला हवं आणि जर या हिंदूंपासून अस्पृश्य समाज वेगळा झाला तर याचं जास्त नुकसान जे आहे ते अस्पृश्य समाजाचंच होणार आहे. कारण त्यांची जी काय आर्थिक जी काही नाडी आहे, रोजीरोटीचा जो काय प्रश्न आहे तो पूर्णपणे सवर्णांवर, हिंदूंवर अवलंबून आहे असं गांधीजींचं म्हणणं होतं. आणि तुम्ही जर वेगळे झालात तर जो पश्चाताप आहे तो हिंदू समाजाला होणार नाही. अस्पृश्यता पाळल्यामुळं जो काही पश्चाताप आहे किंवा त्यांना असं वाटणारच नाही, हिंदूंना असं वाटणारच नाही की माझ्याकडून अस्पृश्यता ही माझी चूक आहे, मी असं नाही पाळायला हवं, किंवा त्यांना त्यांची जाणीवच होणार नाही, असं गांधीजींची एक भूमिका त्यामागे होती. ही बाबासाहेबांनी मांडलेली जी भूमिका गोलमेज परिषदेमध्ये ही बहुतांशी मान्य होण्याच्या प्रक्रियेत असतानाच गांधीजी येरवडा जेलमध्ये त्यांना एका अटक करण्यात आली होती आणि गांधीजींनी येरवडा जेलमध्येच उपोषण सुरू केलं. हे उपोषण वेगळा मतदारसंघ न मिळावा यासाठीच होतं. व त्यानंतर गांधीजी आणि बाबासाहेबांमध्ये खूप साऱ्या चर्चा विनिमय झालेला आहे, पत्रव्यवहार झालेला आहे या मुद्द्यांना धरून. आणि कालांतरानं बाबासाहेबांनी हे मागं घेतलं, म्हणजे जे काही त्यांनी मागणी केली होती वेगळ्या मतदारसंघाची ती मागितली. आपण ह्या ठिकाणी हे समजून घेऊयात की गांधीजींनी असं नेमकं काय, त्यांच्या गांधीजी आणि बाबासाहेबांमध्ये नेमक्या अशी काय चर्चा झाल्या. त्यातली एक महत्त्वाचा गोष्ट अशी झाली किंवा या सर्व प्रकरणामध्ये किंवा कोणतीही एखादी निवडणूक जरी लागली तरी या संयुक्त मतदारसंघामुळे हिंदूंना अस्पृश्यांच्या पाशी जावं लागेल. एखादा प्रश्न सोडवायचा असेल किंवा काय असेल तर हिंदू उमेदवारांना किंवा हिंदू लोकांना हे अस्पृश्य असणाऱ्या उमेदवारापाशी जावं लागेल. याच्यामुळं तुम्ही लक्षात घ्या की हा एक अस्पृश्यता निवारण्याचा किंवा अस्पृश्यता निवारण्याच्या जे काही चळवळीचा हा प्रमुख भाग आपण म्हणायला हवा. आणि त्यांनी अस्पृश्यतेला एक काळीमाच फासलेला आहे किंवा त्याला दणका दिलेला आहे असं आपण म्हणू शकतो. दुसरं, या सगळ्या पुणे करार झाला, म्हणजे यालाच पुणे करार नाव दिलेलं आहे आणि तो खूप गाजला देशभरात किंवा जगभर म्हणा किंवा भारतातल्या खेड्यापाड्यात हे सगळं वातावरण पुणे करारामुळे पसरलं. आणि याचा प्रमुख मुद्दा जो मला वाटतो तो जाणीव निर्माण करून देण्याचा होता. सवर्ण हिंदूंना जाणीव व्हायला हवी की आपण अस्पृश्यांचा छळ करतोय, अस्पृश्यांना आपण गुलामाची जाणीव अस्पृश्यांना आपण गुलाम म्हणून वागवतोय, हा त्याचा मागचा एक उद्देश असावा. आणि याच्यामुळे ते खरंच तसंच झालं की या पुणे करारामुळं देशभरातील काही मंदिरे, सर्वच नाहीत पण काही अंशी अस्पृश्यांना मंदिरे खुले करण्यात आली, अस्पृश्यांना प्रवेश मिळाला शाळेमध्ये.
अगदी कलकत्त्याचं काली मंदिर आहे त्या ठिकाणी सुद्धा अस्पृश्यांना प्रवेश मिळाला. काही जे काही त्या ठिकाणी पुढारलेले जे काही नेते होते वेगवेगळ्या जाती धर्माचे, त्यांनी अस्पृश्यांसोबत सहभोजनाचं आयोजन केलं होतं. हा एक फायदा झाला या पुणे करारामुळं. आणि सगळ्यात महत्त्वाचा एक फायदा असा झाला की बाबासाहेब आंबेडकर हे त्या काळातल्या दलितांमधले एक सर्वोच्च नेते ठरले. हे आपण विसरून चालणार नाही. त्यामुळे पुणे करारामुळे ह्या इतक्या बाबी जनतेसमोर आल्या. आणि गांधीजी हिंदू होते हे खरं आहे, पण गांधींजी कर्मठ नव्हते. त्यांचं नेमकं म्हणणं काय होतं की अस्पृश्यांना विभक्त मतदारसंघ जर दिले तर त्यांचे जे काही मतदार आहेत किंवा जे उमेदवार असतील ते अस्पृश्यच असणार आहे. त्यांचे विधिमंडळात गेलेले जे काही उमेदवार असणार आहेत ते देखील अल्पसंख्याकच असणार आहेत त्या ठिकाणी सुद्धा, आणि त्याचा फारसा सत्तेवर प्रभाव पडणार नाही. त्याचबरोबर बहुसंख्य जो काही हिंदू सवर्ण समाज आहे ते लोक अस्पृश्य उमेदवाराची किंवा अल्पसंख्याक उमेदवाराची फारशी गय करणार नाहीत किंवा त्यांच्या भावनांची कदर देखील करणार नाहीत. पण अस्पृश्य समाज जो आहे तो गरीब आहे, अशिक्षित आहे, अडाणी आहे किंवा आर्थिकदृष्ट्या तो सवर्णांवर देखील अवलंबून आहे. आणि यामुळं जे नुकसान आहे ते जास्त पद्धतीनं अस्पृश्यांचंच होणार आहे. मात्र गांधीजी असं म्हणतात की जर संयुक्त मतदारसंघ स्वीकारला तर याच्यामध्ये जे काय उमेदवार असणार आहेत ते अस्पृश्य असतील, पण त्यांना निवडून देणारा जो मतदार असेल किंवा जे लोक असतील ते सर्व जाती धर्माचे असणार आहेत, असं गांधीजींचं म्हणणं होतं. तुम्ही एक लक्षात घ्या की ही जी काही मागणी बाबासाहेबांनी केली होती ती 71 जागांची होती, पण संयुक्त मतदारसंघामुळे 71मध्ये 86 जागांची वाढ झालेली आहे आणि एकूण 148 जागा या संयुक्त मतदारसंघामध्ये मिळालेल्या आहेत. तिसरा एक महत्त्वाचा मुद्दा असं म्हणा की पुणे करार झाल्यानंतर महात्मा गांधीजींनी असं ठरवलं की माझं इथून पुढे जे काय आयुष्य असेल ते स्वातंत्र्य लढाईच्या सोबत एक अस्पृश्यता निवारणाचं कार्य सुद्धा करायला हवं. आणि त्यांनी पुण्याहून एक हरिजन नावाचा पत्राचा किंवा अंकाचा एक शुभारंभ केला, म्हणजे त्यांनी ते सुरू केलं. पहिल्या अंकासाठी त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सांगितलं की तुम्ही आम्हाला याच्यामध्ये छापण्यासाठी एक संदेश लिहा, असं त्यांनी बाबासाहेबांना कळवलं. बाबासाहेब असं म्हणतात की त्यांनी पहिल्यांदा त्याच्यासाठी शुभेच्छा दिल्या आणि असं ते म्हणतात पुढे जाऊन की मी परखड बोलणारा व्यक्ती आहे, मी सत्य सांगणारा व्यक्ती आहे, तुम्ही जे काही मला संदेश मागितलाय त्याच्यासाठी मी तुमचे धन्यवाद देतो, पण माझ्या विषयी हिंदू समाजामध्ये जी काही एक भावना तयार झालेली आहे ती आता मला असं वाटत नाही की त्या भावनेमुळं की मी जे काही लिहीन त्याच्याकडं हिंदू सवर्ण समाज हा चांगल्या पद्धतीनं बघेल किंवा त्यांना हा संदेश आदरणीय वाटेल, अशी एक शंका बाबासाहेबांच्या मनामध्ये होते. बाबासाहेब असं म्हणले की मी माणसाने माणसाशी संवाद कसा साधावा याच्याबाबत मी चांगलं लिहू शकतो. बहिष्कृतता किंवा अस्पृश्यता एक जातीप्रथेचं किंवा जातीव्यवस्थेचं एक बाय प्रॉडक्टच आहे आणि हे माझं परखड मत आहे. जोपर्यंत या समाजामध्ये जातीव्यवस्था राहील तोपर्यंत अस्पृश्य लोकांना कधीच मुक्ती मिळणार नाही. हिंदू किंवा आपण हिंदू धर्मात ज्या काही घृणास्पद ज्या काही गोष्टी आहेत, दृष्ट चुकीच्या काही गोष्टी आहेत, त्या हिंदूंनी स्वतःहून बदलायला हव्या. जर त्या बदलल्या नाहीत तर हा संघर्ष अटळ आहे, असं बाबासाहेबांचं स्पष्ट मत होतं. आणि भविष्यात अशा काही गोष्टी निर्माण होतील की हिंदूंना वाचवायला कोणत्याही शक्ती पुढे येणार नाहीत. म्हणजे हिंदू या अस्पृश्यता जो काही कलंक आहे त्याच्यातून बाहेर पडले नाहीत तर त्यांना वाचवायलाही कोण येणार नाही, असं बाबासाहेबांचं मत होतं. आणि ह्या अंक जो बाबासाहेबांनी लिहिला
ही जी काही मतं मी तुम्हाला बोललो तर तो तसाच्या तसा हरिजन या मासिकामध्ये गांधीजींनी छापलेला आहे. पण गांधीजी त्या निवेदनामध्ये तो प्रिंटआउट झाला, तो छापला गेला, त्याच्यानंतर गांधींनी एक निवेदन असं केलेलं आहे की ते बाबासाहेबांना किंवा बाबासाहेबांच्या साठी ते जनतेला असं म्हणतात, त्या हिंदू जनतेला असं म्हणतात की बाबासाहेब हे एक उच्च विद्या विभूषित किंवा कायदे पंडित किंवा अभ्यासू, चिकित्सक, तर्कशास्त्र असा एक मोठा महान माणूस आहे. त्याला हिंदुस्थानच्या बाहेर त्यांचं खूप मोठं नाव आहे. त्यांचा सन्मान केला जातो, त्यांचा आदर केला जातो. पण भारतामध्ये किंवा हिंदुस्थानमध्ये आल्यानंतर त्यांना इथले सवर्ण लोक किंवा इथले हिंदू लोक त्यांना अस्पृश्य असण्याची जाणीव करून देतात. खरं तर ही त्यांच्यासाठी लाजिरवाणी गोष्ट नाहीये, ही हिंदू सवर्णांसाठी शर्मेची बाब आहे असं गांधीजी स्पष्टपणे म्हणतात. हे आपण समजून घ्यायला हवं. कारण हे दोघेही नेते असे आहेत की त्यांचा पत्रव्यवहार होत होता, ते चर्चा करत होते. दोघेही अभ्यासू व्यक्तिमत्व असल्या कारणामुळे, महान व्यक्तिमत्व असल्या कारणामुळे ते एकमेकाकडून शिकत होते. गांधीजींचं काही चुकत असेल तर बाबासाहेब त्यांना पत्राद्वारे परखडपणे त्यांच्याशी बोलत होते, त्यांना त्यांच्या चुका सांगत होते. त्याच पद्धतीनं गांधीजी सुद्धा बाबासाहेबांच्यामुळे बदलत होते, आपल्या ज्या काही चुका आहेत त्याच्यामध्ये करेक्शन करत होते. त्यामुळे हा चर्चेचा किंवा संवादाचा भाग होता, हे असं मला सांगायचं आहे. ह्याच्यामध्ये काही भांडणं अशी काही नव्हती किंवा दलितांसाठी गांधीजींनी काय केलं हा प्रश्नच मुळात आता चुकीचा आहे. माझ्या भाषणातून तर मला आता हे समजतं की हा प्रश्नच चुका आहे. गांधीजींनी अस्पृश्यता निवारणाची सुरुवात खरं तर 1920 पासूनच केलेली आहे. बाबासाहेबांची राजकारणाची आणि समाजकारणाची सुरुवात आहे 1920 नंतर झालेली आहे. आणि 1920च्या पूर्वीच, म्हणजे पहिलं उदाहरण तुम्हाला सांगितलं त्यांच्या आश्रमातलं, हे 1920च्या पूर्वीच आहे, हे एक लक्षात घ्या. त्यामुळे मी तर इथून पुढे असं म्हणणार नाही की गांधीजींनी अस्पृश्यांसाठी काय केलं. या दोन्ही महामानवांचं योगदान एका महात्म्याची जाणीव एका महात्म्यालाच होऊ शकते, किंवा असं आपण म्हणू की एक महात्मा दुसऱ्याच महात्म्याला समजून घेऊ शकतो. कारण आणि हे दोन्ही महात्मे असल्यामुळं किंवा महान व्यक्ती असल्यामुळं हे एकमेकाला समजवत होते, एकमेकाच्या चुका सुधरवत होते आणि या देशाला प्रगत राष्ट्राकडे घेऊन जायचा सतत विचार करत होते, असं म्हणायला काही हरकत नाही. महात्मा गांधीजी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे अस्पृश्य समाजातून गेलेले होते. महात्मा गांधीजी एका सवर्ण हिंदू समाजातील होते. त्यामुळे यांची आव्हानं ही वेगवेगळ्या विरोधी समाजाला होती, हे एक लक्षात घ्या. गांधीजी हिंदूंचं प्रबोधन करत होते, त्यांना सांगत होते अस्पृश्यता किती वाईट आहे. आणि बाबासाहेब अस्पृश्य समाजाला सांगत होते की तुम्ही अस्पृश्यता अजून काय राहताय, तुम्ही शिका, मोठे व्हा, संघर्ष करायला हवा, किंवा गरिबी आता बाद झालं, पुरे झाले, आता शिकायला हवं. गुलामाला गुलामीची जाणीव करून बाबासाहेब देत होते. त्यामुळे एक लक्षात घ्या की हे दोन्हीही नेते एक विरोधी समाजाला किंवा वेगवेगळ्या समाजांना त्यांचं आव्हान होतं आणि आपल्याकडं असं सांगण्यात आलं की ह्या दोघांचं युद्ध होतं. ही एक महत्वाची गोष्ट मी आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छितो. तर मला असं वाटतं की महात्मा गांधीजी ह्याची पहिलं तुम्हाला आता सांगतो की त्यांना जेव्हा कळलं की अस्पृश्यतेमुळं आपण मानवी हक्कांना पायदळी तुडवतोय, माणसाला त्याचे हक्क मिळायला हवेत, वंचित घटकाला त्यांचे हक्क मिळायला हवेत, यासाठीच आपला जन्म झालेला आहे. आणि स्वातंत्र्याच्या लढाईबरोबरच हे सुद्धा तितकंच महत्त्व आहे. अस्पृश्यता निवारणाचं कार्य तितकंच महत्त्वाचं आहे. स्वातंत्र्य मिळायलाच हवं, कारण गांधीजी एक
राजकारणी व्यक्ती होती आणि बाबासाहेब त्यांना भारतातली किंवा त्यावेळी असणाऱ्या हिंदुस्थानामध्ये अस्पृश्यांची स्थिती नेमकी काय हे त्यांना सांगण्याचं काम करत होते. त्यामुळे दोघेही नेते एकाच ध्येयाकडे जाणारे होते. त्यांच्या दोन्ही नेत्यांचं ध्येय एकच होतं, फक्त मार्ग वेगवेगळे होते. हे आपण महत्वाचं यातलं समजून घ्यायला हवं. गांधीजींना जसं कळलं की अस्पृश्यता आहे, तर त्यांनी असं ठरवलं की इथून पुढे मी कुठल्याही अशा लग्नाला जाणार नाही की जे जातीतल्या जातीत असेल. हे जाणीवपूर्वक गांधीजींनी केलेलं आहे. ज्या ठिकाणी दोन वधूवरांपैकी कोणी एक दलित असेल, म्हणजेच आंतरजातीय ती विवाह असेल, तर त्याच लग्नांना मी इथून पुढे जाणार, असं गांधीजींनी स्वतःला ठरवलं होतं. दुसरी गोष्ट, त्यांनी असं ठरवलं की जिथं जिथं अस्पृश्यांना मंदिरात प्रवेश नाही त्या ठिकाणी मी जाणार नाही. आणि नंतरच्या काळात तर गांधीजी मंदिराची पायरीही चढले नाहीत. ही एक महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगायला मला आवडेल. यामुळं तुम्ही एक लक्षात घ्या की बाबासाहेबांवर गांधीजींचा प्रभाव पडत होता आणि गांधीजींवर सुद्धा बाबासाहेबांचा प्रभाव पडत होता. राष्ट्रपिता गांधी आपण म्हणतो, ही जी ओळख आहे ही खरं तर बाबासाहेबांनीच त्यांना करून दिली असेल. आणि बाबासाहेबांची जी काय ओळख आहे, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार ज्यांना आपण म्हणतो, ही ओळख जी आहे ही गांधींनीच किंवा त्या काळातली जी काही लोक असतील, नेहरू असतील, मौलाना आझाद असतील, वल्लभभाई पटेल असतील, यांच्यामुळेच ती संधी बाबासाहेबांना मिळालेली आहे. कारण बाबासाहेब तेवढे उच्च विद्याभूषितच होते. कायद्याची जाण सगळ्यात चांगली होती ती बाबासाहेबांनाच होती. आणि एक अस्पृश्य किंवा एक मागासलेल्या घटकातला व्यक्ती चांगल्या पद्धतीनं जगाची रचना किंवा समाजाची रचना करू शकतो, जी शोषण मुक्तीकडे, जी मानवाच्या मुक्तीकडे जाणारी असेल, हे गांधीजींचं मत होतं. आणि त्याच तऱ्हेनं ही बाबासाहेबांना देखील संधी मिळाली. बाबासाहेबांनी त्याच्यात पूर्ण ताकदीनं संविधान लिहायला घेतलं. मसुदा समितीचे ते अध्यक्ष होते, त्यांनी संविधान लिहायला घेतलं. हे संविधान लिहिताना त्यांना खूप अडचणी आल्या, पण त्यांनी त्या पूर्ण केल्या. त्यांची तब्येत बरी नसताना सुद्धा त्यांनी खूप ताकद लावून वाचन करून वेगवेगळ्या लोकांना मदतीला घेऊन त्यांनी या भारताच्या राज्यघटना म्हणजे भारताचे संविधान लिहिलं. याचा जो काही पाया आहे, स्वातंत्र्य असेल, समता असेल, बंधुता असेल, सामाजिक न्याय, लोकशाही, धर्मनिरपेक्षता असेल, किंवा आपण महत्त्वाच्या गोष्टी म्हणतो की राष्ट्राची एकता आणि एकात्मता, अखंडता असेल, ही जी काही मूल्य भारतीय राज्यघटनेमध्ये आहेत, या सगळ्याचा जो काही पाया आहे हा त्यांची चर्चा आहे. या चर्चेतूनच हे दोघेही नेते घडलेले आहेत, हे आपण विसरून चालणार नाही. स्वातंत्र्य जसे जे गांधींना अभिप्रेत होतं ते बाबासाहेबांना सुद्धा अभिप्रेत होतं. शेवटच्या घटकापर्यंत म्हणजे एखादी योजना ही शेवटच्या घटकापर्यंत पोहोचायला हवी समाजातल्या, हे गांधींना जे वाटत होतं तेच बाबासाहेबांना वाटत होतं. त्यामुळे मला असं वाटतं की इथून जी काही पिढी आहे, जी अभ्यास करणारी पिढी आहे, जी काही वाचणारी पिढी आहे, त्यांनी निदान स्वतःच्या डोक्याचा वापर करायला हवा, स्वतःच्या मेंदून चालायला हवं. या समाजामध्ये अनेक विघातक अशा शक्ती काम करतायत की नेहमी आंबेडकर गांधी हा वाद आपल्याला सांगत आलेले आहेत. आपल्यामध्ये या दोन्ही नेत्यांविषयी मतभिन्नता करत आहेत, विष पेरत आहेत आपल्या मनामध्ये. आपण याच्यातून वाचायला हवं. हे कधी वाचतो? ज्यावेळी आपण ज्यावेळी अभ्यास करायला लागतो. चर्चांमुळे किंवा व्हॉट्सअप, फेसबुकच्या माध्यमातून जे काही लिखाण असतं, हे समाजाला जर ते चांगलं असेल तर निश्चितपणे आपण ते स्वीकारायला हवं. पण त्याच्यामध्ये जर मानवतेला छेद देणारी किंवा मानवतेला काळीमा फासणारी, मानवाच्या विकासाला आड येणारी जी काही गोष्ट आहे तर त्याला आपण इग्नोर करायला हवं. अशा लोकांचा डाव हाणून पाडायला हवा असं मला वाटतं.
तर मी आपल्या सर्वांना विनंती करतो की आपण सर्वांनी हा म्हणजे विशेषतः आंबेडकर अनुयायी जे आहेत भारतातील, महाराष्ट्रातील, त्यांना मी एक अशी विनंती आहे की आपण वाचायला हवं, आपण समजून घ्यायला हवं, प्रत्येक गोष्ट आपण समजून घ्यायला हवी, तिचा आपल्या सतसत विवेक बुद्धी जी आहे तिचा वापर करून सत्यता पडताळायला हवी आणि मगच आपण दुसऱ्यांना संदेश द्यायला हवा. जे चांगलं आहे ते घ्यायला हवं, जे वाईट आहे ते त्या काळानुसार असतं ते आपण सोडून द्यायला हवं असं मला वाटतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं मी ह्या दोघांमधला जो काही समान धागा आहे तो सांगण्याचा असा प्रयत्न करतो की गांधीजींची हत्या झाली, त्यांची हत्या करणारी जी काही संघटना आहे किंवा ती लोक होते हे स्वातंत्र्य लढाईत किंवा माणसाच्या विकासाच्या टप्प्याच्या लढाईमध्ये कुठेच नव्हते. ते त्यांचं वेगवेगळ्या पद्धतीनं चालू होतं. विष पेरायचं काम त्यांचं देशभर चालू होतं आणि याच लोकांनी महात्मा गांधीजींची हत्या केली. हत्या केल्यानंतर बाबासाहेब खूप अस्वस्थ झालेत, कारण मगाशी म्हटल्याप्रमाणे एक महात्माच दुसऱ्या महात्म्याचं मूल्य जाणू शकतो. अस्वस्थ झालेत. नंतरच्या काळामध्ये बाबासाहेबांनी दुसरं लग्न करण्याचा विचार केला होता. तर त्या दरम्यान बाबासाहेबांनी पत्रिका गांधींच्या नावाची, म्हणजे गांधींना ते लग्नाची पत्रिका किंवा त्या लग्नाला बोलवणार होते, त्यांनी पत्रिका काढली होते. तर हे एक लक्षात घ्या की आणि गांधींनी ही पत्रिका का काढली असेल किंवा त्यांनी गांधीजींना पत्रिका का दिली असेल. गांधींचं निधन झाल्यामुळे त्यांचे जे काही अगदी जवळचे सहकारी होते पॅरेलाल म्हणून, त्यांना ते म्हणतात की गांधीजी माझ्या आयुष्यातील खूप महत्त्वाची व्यक्ती होती, ते माझे सहकारी मित्र होते, त्यांच्यामुळे मी बऱ्याचशा गोष्टी शिकलेलो आहे आणि त्यांनी ज्या पद्धतीनं अस्पृश्यता निवारणाचं कार्याला माझ्यासोबत ते राहिलेले आहेत. तर मी जे लग्न करतो हे आंतरजातीय आहे आणि या आंतरजातीय लग्नाला, विवाहाला गांधीजी निश्चितपणे उपस्थित राहिले असते असं ते पॅरेलाल यांच्यासमोर बोलतात. अजून एक महत्त्वाचा मी तुम्हाला भाग सांगतो की 1956ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्म स्वीकारला. लाखो लोकांच्या सोबत त्यांनी नागपूर या ठिकाणी बौद्ध धर्माची दीक्षा घेतली. तर हे दीक्षा घेण्यापूर्वी ज्यावेळी कळलं वेगवेगळ्या धर्माच्या गुरूंना, धर्मांच्या लोकांना की बाबासाहेब आता हिंदू धर्म सोडतायत, तर मग प्रत्येक धर्माचे लोक येत होते. ख्रिश्चन धर्माचे लोक आले, मुस्लिम धर्माचे लोक आले, हिंदूंचेही काही लोक आले. पण बाबासाहेबांनी हे कुठलाही धर्म न स्वीकारता बौद्ध धर्माची त्यांनी दीक्षा घेतली, कारण बौद्ध धर्म हा विज्ञानावर, विवेकावर आधारलेला आहे. बुद्ध असं कधीही कुठं म्हणत नाही की मी कुणा देवाचा प्रेषित आहे किंवा प्रेषक आहे किंवा मीच देव आहे. तर बुद्ध हा मार्गदर्शक म्हणून राहिलेला आहे. म्हणून बाबासाहेबांनी बौद्ध धर्माला स्वीकारलं. विज्ञानाच्या वाटेवर चालणाऱ्या बुद्ध धर्माची कास बाबासाहेबांनी धरली. बौद्ध धर्म स्वीकारण्याच्या दरम्यान ज्या काही चर्चा होत होत्या त्यावेळी बाबासाहेबांनी एका पत्रकार सभेमध्ये असं जाहीरपणे सांगितलेलं आहे की मी गांधीजींना वचन दिलं होतं की मी असं कोणतंही कृत्य करणार नाही की ज्यामुळं देशाचं किंवा माणसाचं नुकसान होईल. याचाच अर्थ असा की बुद्ध धर्माची दीक्षा घेऊन बाबासाहेबांनी हे सिद्ध केलं की मी या भारतातला किंवा भारतातल्या जनतेला मी विज्ञानाकडे घेऊन चाललेलो आहे, बुद्धाकडे घेऊन चाललेलो आहे, मानवतेच्या विचारांकडे घेऊन चाललेलो आहे, असं बाबासाहेबांनी त्यावेळी पत्रकार परिषदेत काही लोकांसमोर बोललेलं आहे. हे मला अत्यंत महत्त्वाचं आणि आनंददायी क्षण असं माझा स्वतःसाठी तर तो आहे. तर मी मला जेवढं काही ज्ञान होतं गांधी आणि बाबासाहेबांबद्दल जेवढं काही वाचन केलं
त्यांच्यातला जो काही समान धागा आहे त्यांच्या जगण्यातला, मी तो प्रामाणिकपणे आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला आहे. याच्यातलं जी काही चूक असेल तर ती माझी असेल, पण जे काही चांगलं असेल तर निश्चितपणे या 2 महामानवांचं आहे. तुम्हाला मी पुन्हा एकदा विनंती करतो की ही आपण सर्वांनी पाहिली आहेच. तुम्हाला जर काय प्रतिक्रिया द्याव्याशा वाटत असतील किंवा माझ्या चुका सांगाव्याशा वाटत असतील तर तुम्ही निश्चितमध्ये कमेंटमध्ये मला त्या सांगाव्यात. असं बोलून मी या दोन्हीही महामानवांना, त्यांच्या विचारांना क्रांतिकारी अभिवादन करतो आणि थांबतो. धन्यवाद.